नमस्कार मित्रांनो, नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. शिवविवाह या मालिकेच्या आजच्या एपिसोडच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सोनल ही जात असते. तेवढ्यात अथर्व तिचा पाठलाग करत येत असतो. तेव्हा सोनलचे लक्ष अथर्वकडे जाते आणि हा हिरो नेमकं कोण आहे अथर्व दिसतो आणि आला मोठा भला माझा पाठलाग करण्यासाठी. सोनिया काय चीज आहे हे त्याला माहिती नाही, म्हणून सोनिया मुद्दाम त्याला हे चकवा देण्यासाठी तेथेच जागच्या जागी ती फिरत असते. तर अथर्व सोनियाच्या मागे येत असतो आणि विचार करतो की ही सोनिया त्याच जागेवर घेऊन मला फिरवते, म्हणजे हिला नक्की समजले की मी हिचा पाठलाग करतो म्हणून. तेवढ्यात अथर्व एका गाडीमागे लपतो, तर सोनिया ही तेथून पटकन निघून जाते आणि अथर्व लगेच तिच्या मागे दुसऱ्या बाजूने जातो. त्यानंतर इकडे आकाश आणि भूमी हे हॉस्पिटलमधून बाहेर निघतात. तर लगेच भूमी आपला फोन हँग झाला म्हणून चेक करत असते. तेवढ्यात आकाश विचारतो की काय झाले, तू कसला विचार करतेस इतका. तेव्हा लगेच भूमी म्हणते की अरे आत्यांचा फोन येऊन गेला पण फोन मात्र हँग झाला. त्यानंतर सोनल इकडे आपल्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी आलेली असते आणि लगेच त्याला भेटून ती प्रेमाने मिठी मारते. तर प्रशांत त्यांचा पाठलाग करत असतो आणि लगेच त्यांचा मोबाईलमध्ये फोटो काढून घेतो. त्यानंतर इकडे रागिनी ही राजाभाऊ आणि आईंना सांगत असते की मी आकाशचे केस लढण्यासाठी एक नवीन वकील बघितला. तेवढ्यात भूमी आणि आकाश येतात. तर भूमी म्हणते की आत्या त्याची काही गरज नाही, कारण मी एक खूप मोठा असा वकील बघितला आणि मला आत्ताच वसुधा मॅडमचा फोन येऊन गेला. त्यांनी आकाशचे केस लढण्यासाठी एका खूप मोठ्या अशा वकिलांचं नाव सुचवलं आणि त्यांचा माझा फोन सुद्धा झाला. ते आकाशचे केस लढण्यासाठी तयार आहे असे सांगितल्यानंतर रागिनीला तर धक्का बसतो. रागिनी लगेच मुद्दाम भूमीवर चिडते आणि तू तर परस्पर निर्णय घेत असतेस, कुठल्याच बाबतीत घरच्यांशी माझ्याशी तुला बोलावसे वाटत नाही. भूमी मात्र शांतपणे हे ऐकत असते. तर रागिनी म्हणते की भूमी मी तुझ्याशीच बोलते, तुला घरातले कोणाशी काही चर्चा करावीशी का वाटत नाही. तेवढ्यात राजाभाऊ म्हणतात की अगं रागिनी तू इतकी का चिडतेस, कारण आपल्याला प्रत्येकाला आकाश पराभव व्हावा म्हणून त्याची काळजी वाटते. मग तिने जर आकाशसाठी काही असे परस्पर निर्णय घेतले तर त्यात काय झाले इतके. आणि आकाशच्या भल्याचा विचारच करून तिने वकील बघितला ना. मग वकिलांचं नाव काय ते तर अगोदर तू ऐकून घे. तेव्हा राजाभाऊ भूमीला विचारतात की कोण आहे ते वकील. तेव्हा भूमी सांगते की ॲडव्होकेट भानुशैली. ते नावं ऐकून आजी आणि राजाभाऊ तर यांना आनंद होतो आणि राजाभाऊ म्हणतात ते जर वकील असतील तर काहीच काळजी करण्याचं, टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. तेवढ्यात अथर्व सुद्धा तेथे येतो. तर भूमी म्हणत असते की आत्या मी तुम्हाला फोन करून हे सर्व सांगणारच होते, पण माझा फोन हँग झाला त्यामुळे फोन करता आला नाही. तर अथर्व म्हणतो की ताई बघू एक मिनटं, मी तुमचा फोन चेक करून सांगतो की काय झाले ते. तेव्हा लगेच अथर्व फोन चेक करतो आणि भूमीला म्हणतो की यातील स्टोरेज हे फुल झाल्यामुळे सर्व काही डाटा हा क्लिअर करावा लागेल. तेव्हा भूमी हो बोलते आणि अथर्व लगेच भूमीचा तो मोबाईलमधील सर्व डाटा क्लिअर करतो. राजाभाऊ आणि आजी आतमध्ये जातात. तर डाटा क्लिअर केल्यानंतर अथर्व आणि आकाश सुद्धा वर जातात. तर तेवढ्यात भूमीच्या मोबाईलवर पुन्हा एक मेसेज आलेला असतो. तर रागिनी विचार करत असते की ह्या अथर्वाने तर आता सर्व डिस्कनेक्ट करून टाकलं, मग आता या भूमीबद्दल मला आणखीन माहिती कशी मिळणार, म्हणून रागिनीही वैतागते. तर तो मोबाईलमधील मेसेज पाहून सोनिया जेथे येणार असते तेथे भूमी येते आणि तिला म्हणते की काय सोनिया. तेव्हा लगेच सोनिया ही खूप घाबरते, कारण सोनिया नावाने आवाज भूमीने का दिला असेल म्हणून तिला काही समजले की काय. तेव्हा भूमी म्हणत असते की काय ग, तू तुझं नावसुद्धा बदललं आणि आता तर तुझी ओळखसुद्धा आणि ॲटिट्यूड, कपडेसुद्धा सर्व काही तू चेंज केले. तू तर आमच्यासमोर तुझ्यावर अन्याय झाला आक्रोश करतेस हे सर्व दाखवते आणि इकडे तर तू इकडे हे असले उद्योग करतेस आणि तुझा हा खोटारडेपणा बघूनच सिद्ध होते की माझ्या आकाशने तुझ्यासोबत काही असे. तर लगेच सोनल तिला शांत बसवते आणि आपल्या पर्समधून जे काही पॅन कार्ड, आधार कार्ड आहे त्यावर तिचे नाव दाखवते. आणि सोनल माझं खरं नाव आहे ते मला आवडत नाही, खूप असं ते ओल्ड फॅशन नाव असल्यामुळे मी माझं निकनेम हे सोनिया ठेवले. आणि निकनेम असणं हा काही गुन्हा आहे का? तुमचं सुद्धा नाव आहे ना निकनेम सायकल राणी. आणि असले उद्योग म्हणजे तुम्ही मला समजता काय, तो माझा बॉयफ्रेंड आहे, आमचे एकमेकावर खूप प्रेम आहे आणि प्रेम करणं काही गुन्हा आहे का? राहिला प्रश्न माझ्या कपड्यांचा आणि मी असे मॉडर्न कपडे घालते म्हणून आकाश सरांना माझ्या अंगावर हात टाकण्याचा काही परवाना काढला का?
आणि मी माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये काय करते यामध्ये तुम्हाला ढवळाढवळा करण्याचा काही एक हक्क नाही. तर लगेच भूमी म्हणत असते की मी माझ्या नवऱ्याला, कुटुंबाला जर तुझ्यापासून जर त्रास होणार असेल तर मला काही हे करण्यात हरकत वाटत नाही. भूमी म्हणते मी तुला सोडणार नाही. तर लगेच सोनल म्हणत असते की मी तुझं थोबाड फोडेल, तुझा मुखवटा सर्वांसमोर आणेल. आणि मॅडम माझ्या मागे लागण्यापेक्षा तुमच्या त्या बेताल आणि बेशरम नवऱ्याला, तर लगेच भूमी सणकणी अशा सोनलच्या कानामागे देते. आणि माझ्या नवऱ्याबद्दल बोलताना नीट बोलायचं असं ती सोनलला धमकी देते. तेव्हा सोनल खूपच चिडलेली असते. सोनल पुढे म्हणते की त्या आकाशने माझ्यावर जबरदस्ती केलेली नाही. मी त्याला खोट्या आरोपात माझ्या अडकवले आणि मी त्याला सोडणार नाही. आणि जा तू हे कोर्टामध्ये सिद्ध करून दाखव, कारण तुझ्याकडे कोणतेही माझ्याविरुद्ध पुरावे नाहीत. तुझ्या त्या एडिएट भावाने आणि एडिएट दिराने जे काही माझ्या घरावर आणि माझ्यावर पाळत ठेवून पुरावे मिळवले ना, त्याने काही फरक पडणार नाही, त्याने काही सिद्धसुद्धा होणार नाही. तर लगेच सोनल पुन्हा रडण्याचे नाटक करत म्हणत असते की कारण मी एक गरीब लाचारू आणि आकाश सरांनी माझ्यावर जबरदस्ती केलेली मुलगी. तर लगेच भूमी म्हणते की सोनल बंद कर तुझा हा ड्रामा, आणि खूप बोललीस तू, पण एक बायको तिच्या नवऱ्याच्या आत्मसन्मानासाठी काय करू शकते हे तुला लवकरच समजेल, आणि हे मी तुला चॅलेंज देते. तर लगेच सोनल म्हणते की तू या प्रकरणाच्या जास्त तळाशी जाण्याचा प्रयत्न सुद्धा करू नको. तुझ्या जे हाती लागेल ना ते बघून सुद्धा तुझ्या पायाखालची जमीन हदरेल, असे बोलून सोनल तेथून निघून जाते. तर भूमी विचार करते की सोनल नेमकं असं का बोलली असेल, नेमकं या प्रकरणामागे कुणाचा आणखीन हात आहे का, आणि त्याने मला का धक्का बसला ह्या विचारात ती असते. त्यानंतर भूमी वकिलांकडे आलेली असते आणि ते आपल्या मोबाईलमध्ये फोटो आणि ते सर्व पुरावे ती दाखवत असते. तर ते वकील म्हणतात की हे सर्व फोटो आणि ते डिलीट करा. भूमी विचारते की का, पण तेव्हा ते वकील म्हणतात एक पुरावा नाहीसा झाला म्हणून काही फरक पडत नाही मिसेस महाजन. आपल्याला केमिकल प्रत्येक पुरावा मागं सोडत जात असतो आणि ते फक्त आपल्याला शोधता आलं पाहिजे. मी म्हणते की पण सर आपल्याकडे वेळ फार कमी आहे. तेव्हा लगेच वकील म्हणतात गोळी संपवायच्या आत तुम्हाला दुसरा पुरावा मिळेल. तर भूमी काही गोळी घेत नाही. त्यानंतर लगेच ते वकील विचारतात की सीसीटीव्ही फुटेजचे, किंवा भूमी तो सीसीटीव्ही फुटेजचा पेनड्रॉय असतो तो वकिलांकडे देते. आणि मी यामध्ये खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण मला त्यात काही सापडले नाही. तर वकील म्हणतात की तुम्हाला, पण मला नक्की सापडेल. मी विचारते की काही सापडलं का सर. तेव्हा लगेच ते वकील म्हणतात की मला कोर्टामध्ये बोलण्यासाठी काहीतरी शिल्लक ठेवा, आणि ते विचारतात की आकाश महाजनांच्या केबिनच्या बाहेरचे जे सीसीटीव्ही फुटेज आहे त्याचा सुद्धा पेनड्राईव्ह मला आणून देतान का, आणि तुमचं जे काही हे ऑफिसमधील स्टाफ आहे ते आकाश महाजनाबद्दल व्यवस्थित माहिती देतील का. त्यानंतर ते वकील डॉक्टर वर्तकांनी जे काही करण्यासाठी सांगितले होते त्यासाठी कोर्टाची जी परमिशन काढलेले जे पेपर्स असतात ते वकील भूमीच्या हातामध्ये देतात. आणि भूमी म्हणते की इतक्या लवकर परमिशन मिळाली सुद्धा. वकील म्हणतात की जितकी जास्त फीस तितके फास्ट काम, आणि कोर्टामध्ये नंतर काय करायचे कसे करायचे त्याबद्दल सर्व माहिती वकील हे भूमीला देतात. तर भूमीला आनंद झालेला असतो. त्यानंतर इकडे रागिणीने पूर्ण घर डोक्यावर घेतलेले असते, कारण आता उद्या कोर्टाची तारीख आहे. भूमी नेमकं काय असं पाऊल उचलणार, आणि ती एकटीच त्या भानुशैली वकिलांकडे गेली तर तिला आता त्याबद्दल काही माहिती होणार नाही. तेवढ्यात भूमी येते आणि लगेच रागिणी म्हणत असते की तू एकटीच त्या भानुशैली वकिलांकडे गेली होतीस का, आम्हाला उद्या काय होणार याबद्दल माहिती मिळणार नाहीस का. भूमी म्हणते की मी बाहेर होते तेव्हा त्यांचा कॉल आला म्हणून मी तिकडून परस्पर निघून गेले, पण त्यात वाईट वाटून घेण्यासारखं इतकं काही नाही. अभि म्हणतो की तुला आमच्यावर विश्वास नाही म्हणूनच तू आमच्यापासून हे सर्व लपून करते. भूमी म्हणते की तसं नाही, कारण तुमचा आकाशवर जास्त अधिकार आहे, पण याबद्दल मलाच काही डिटेल्स या केसबद्दल माहिती नाही, त्यामुळे मी तुम्हाला कसं ते सांगू. राजा काका म्हणतात की ही केसबद्दल आकाशला वाचवण्यासाठी ती पूर्णपणे प्रयत्न करते ना, आणि प्रत्येक लढाई ही कोणीतरी एकाने लढायची असते आणि ही लढाई भूमी लीड करते, मग असेच समजूयात आपण. या केससाठी भूमीमुळेच आपल्याला शहरातला हा उत्तम वकील मिळाला, त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन भूमीला सपोर्ट करायला हवा. मनू म्हणते की मी लहानपणापासून भूमिताईला बघते, कुठल्याही प्रॉब्लेममध्ये ती कंबर कसून उभी असते, आणि मला नक्की खात्री आहे की यावेळेस सुद्धा नक्की ती मार्ग काढेल. तर आजी सुद्धा म्हणते की खरंच भूमीचे हे प्रयत्न बघून मला सुद्धा वाटते की नक्की काहीतरी चांगलेच होईल.
आणि माझ्या आकाशची खरंच निर्दोष सुटका होईल. तर लगेच रागिनी म्हणते की काही लागलं तर सांग असे बोलून रागाने आतमध्ये निघून जाते. भूमी मनात म्हणत असते की ह्या कोर्टच्या ज्या संदर्भात गोष्टी आहे त्या सर्व माझ्याकडेच राहतील, त्या मी कुणाला सांगू शकत नाही असे मला भानुशैली वकिलांनी सांगितले. त्यामुळे भूमी ही आपल्या रूममध्ये आलेली असते. ती मनात म्हणत असते की मी केससाठी उद्या जे काही डिटेल्स लागले ते सर्व माझ्या परीने मी प्रयत्न करते, पण आता भीती वाटते की उद्या नेमकं काय होईल. तेवढ्यात आकाश आपल्या मोबाईलमध्ये गाणं लावत धावतच आलेला असतो. तर आकाशला बघून आणि ती गाणे ऐकून भूमी मात्र हसते. तेव्हा लगेच आकाश खुश होऊन म्हणतो की हे बघ हसली ना. तेव्हा माझे बाबा कायम म्हणत असतात की आपण जेव्हा टेन्शनमध्ये असतो तर तेव्हा हे गाणं लावायचं, म्हणजे नक्की समोरचा हा आनंद होतो. आणि तो भूमीच्या हाताला धरून डान्स करू लागतो की आपलं आता सर्व टेन्शन हे गेले, त्यामुळे आता आपण डान्स करूयात. आणि सायकल राणी तू नेहमी अशी हसत राहा, म्हणजे मी सुद्धा मस्त असा हसत राहतो आणि खुश असतो. तेव्हा आकाश आणि उद्या कोर्टामध्ये प्रश्नाची उत्तरं कशी द्यायची, खरोखर ती उत्तरं द्यायची असं सर्व ती समजावत असते. तर आता पुढील एपिसोडच्या भाग 2 भागामध्ये आपण पुढे काय होणार हे बघूयात.